Welcome to our channel Soul of English. In this channel, in previous videos, we have learned lots of grammatical items. Now today we see about the grammar, about the verb. The verb is the soul of English language. Without verb, we can't express or display the action or the state of the subject. The verb also is important here because of verb tells something about the person, place or things or their actions, their state of being called the verb. विद्यार्थी मित्रांनो, क्रियापद म्हणजे इंग्रजी भाषेचा आत्मा आहे, इंग्रजी वाक्याचा तो आत्मा आहे. इंग्रजी वाक्य हे विना क्रियापद पूर्ण होऊ शकत नाही, कारण क्रियापदच हे आपल्याला त्या वाक्यातील कर्त्याविषयीची माहिती, त्याची कृती, त्याचे फ्युचर प्लॅनिंग वडेवर जे काही असेल ते सर्व काही तो सांगत असतो. आणि म्हणून क्रियापद अतिशय महत्त्वाचा असा एक पार्ट्स ऑफ स्पीच आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ऑन द ब्लॅकबोर्ड आय हॅव रिटन हिअर 4 sub kinds of the verbs. The first is transitive, second one is intransitive, third is auxiliary, and fourth is modal auxiliary. There are only 4 kinds of verbs. क्रियापदाचे हे 4 प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत. हे 4 प्रकार जर आपण अभ्यासले काळजीपूर्वक मन लावून, तर निश्चितच आपल्याला इंग्रजी भाषा ही खूप सोपी वाटेल. आणि जसजशी ती भाषा सोपी होत जाईल तसतशी आपल्याला ती हवीशी होत जाईल. आपला इंटरेस्ट त्यामध्ये आणखीन बूस्ट होईल. इंटरेस्ट हा बूस्ट होणे म्हणजे आपली विल पॉवर ही क्रिएट होईल. विद्यार्थी मित्रांनो, चला तर पाहूया आपण या क्रियापदाचे हे जे 4 प्रकार आहेत, हे 4 प्रकार कशा पद्धतीने काम करतात आणि या 4 प्रकारांमुळे आपण किती ज्ञान मिळवू शकतो. ठीक आहे. तर पहिला आहे ट्रान्सिटिव्ह व्हर्ब. विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सिटिव्ह व्हर्ब फॉर्म ऑलवेज नीड एन ऑब्जेक्ट व्हेन वी आस्क द क्वेश्चन टू द व्हर्ब बाय व्हॉट. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या माझ्या शब्दांवर. जेव्हा आपण वाक्यातील मूळ क्रियापदाला व्हॉट, फक्त व्हॉट, WHAT, व्हॉट या शब्दाने प्रश्न करू, त्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळत असेल तरच ते वाक्य ट्रान्सिटिव्ह क्रियापदाचं आहे असं समजल्या जाते. दॅट मीन ट्रान्सिटिव्ह व्हर्ब ऑलवेज नीड एन ऑब्जेक्ट. इफ वी गेट द आन्सर बाय आस्किंग क्वेश्चन बाय व्हॉट, definitely that is a transitive verb form. The transitive verb form used also in tenses. Transitive verb form also used in voice, in passive voice. Okay. For example is here: take, give, read, write, eat. विद्यार्थी मित्रांनो, ही जी मी क्रियापद लिहिलेली आहेत, ही क्रियापद आपण आता वाक्यामध्ये घेऊन त्यातून आपण समजून घेऊया की ट्रान्सिटिव्ह व्हर्ब फॉर्म कशास म्हणतात. हे अधिक उपयुक्त तुम्हाला होईल. फॉर एक्झाम्पल, I take a ball. I take a ball. या टेकला आपण प्रश्न विचारायचा आहे. तो कोणत्या शब्दाने? मी आता सांगितल्याप्रमाणे व्हॉट या फक्त एका शब्दाने तुम्ही प्रश्न विचारायचा असतो क्रियापदाला. ओके. व्हॉट डू आय टेक? व्हॉट डू आय टेक? आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. व्हॉट डू आय टेक? आय टेक अ बॉल. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे अ बॉल. अ बॉल इज अ ऑब्जेक्ट. दॅट मीन दिस वर्ब नीड an object.
So that is called intransitive verb form. Not a intransitive, sorry. Transitive verb form. This is a transitive verb form. I have written here the definition of transitive verb form. A verb which has needed an object is called transitive verb form. Okay. Next one example again. He writes a note. He writes a note. पुन्हा एकदा प्रश्न विचारूया आपण. what does he write? प्रश्न विचारलेला आहे what ने. कशाला विचारलेला आहे? या क्रियापदाला विचारलेला आहे. When we ask the question to the verb by what, if we get answer, that verb is called transitive. This is the definition of transitive verb formation. Okay. तर ही या प्रश्नाचं उत्तर काय येईल मग? He writes a note. As this way, friends, transitive verb form always need an object. That is called transitive verb form. This is the first kind of verb. Okay. Now next one, intransitive verb form. Okay. हा दुसरा जो प्रकार आहे इंट्रान्सिटिव्ह वर्ब फॉर्म तो पाहूया. आता पहिल्या ट्रान्सिटिव्ह फॉर्म मध्ये आपण अभ्यासलं की जेव्हा आपण क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारू तेव्हा आपल्याला जर उत्तर मिळत असेल तरच ती क्रियापद ट्रान्सिटिव्ह आपण समजावं, अदरवाइज नो. ओके. तर इंट्रान्सिटिव्ह वर्ब फॉर्म मध्ये देखील त्याच स्वरूपात डेफिनेशन आहे, थोडीशी डिफरंट आहे. अ वर्ब विच हॅज नो नीडेड, no requirement of an object. कर्माची जरुरी नसते. इंट्रान्सिटिव्ह वर्ब फॉर्म मध्ये अकर्मक क्रियापदामध्ये क्रियापदाला कर्माची जरुरी नसते, त्यालाच अकर्मक क्रियापद असे म्हणतात. ओके. आता ही व्याख्या आहे. या व्याख्येवरून आपण उदाहरणाच्या माध्यमातून सहजतेने समजू शकतो. What is intransitive verb form? Okay. Just for example is here. Rohit comes. At home. पुन्हा प्रश्न विचारूया आपण. What does Rohit come? विद्यार्थी मित्रांनो, पहा प्रश्न विचारल्यानंतर सहजतेने तुम्हाला देखील आश्चर्य झालं असेल की असा प्रश्न विचारल्यावर हास्यास्पद असं उत्तर कसं प्राप्त होते. We can't get answer here when we ask the question to the verb by what. Okay. What does Rohit come? रोहित काय येतो? ओके. रोहित काय येतो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही. दॅट मीन नो नीडेड अन ऑब्जेक्ट. ही क्रियापद जी आहेत, ही क्रियापद, या क्रियापदांना आपण व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर येत नाही, म्हणजेच त्याला कर्माची जरुरी नसते, अशा क्रियापदांना इंट्रान्सिटिव्ह वर्ब फॉर्म असं म्हटल्या जाते. ओके. विद्यार्थी मित्रांनो, या इंट्रान्सिटिव्ह वर्ब फॉर्म पॅसिव्ह वॉइस मध्ये देखील आपण अभ्यासूया. ज्यावेळेस आपण चेंज द वॉइसचा पॅटर्न शिकण्यासाठी घेऊ तेव्हा तुमच्या ते पुन्हा लक्षात येईल. ओके. Intransitive verb form and transitive verb form both are the main subkinds of the verbs. सकर्मक आणि अकर्मक क्रियापदांविषयीची ही माहिती तुमच्या समोर आहे. Through the next one example we can more learn about the intransitive verb form. Just here about the run. Rohit runs on the ground.
रोहित रन्स ऑन द ग्राउंड. रोहित मैदानावर धावतो. आता धावतो हे जे क्रियापद आहे, या क्रियापदाला आपण जेव्हा व्हॉटने प्रश्न विचारू तेव्हा आपल्याला उत्तर प्राप्त होणार नाही. पुन्हा एकदा लक्ष द्या. व्हॉट डज रोहित रन? व्हॉट डज रोहित रन? प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. रोहित काय धावतो? रोहित काय धावतो? म्हणजेच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही. दॅट मीन सो दिस इज द इंट्रान्सिटिव्ह वर्ब फॉर्म which has no needed an object, that is called intransitive verb form. मित्रांनो, ट्रान्सिटिव्ह आणि इंट्रान्सिटिव्ह सकर्मक आणि अकर्मक क्रियापदांची ही माहिती आपण अभ्यासल्यावर तुमच्या हे लक्षात आलं असेल की ट्रान्सिटिव्ह वर्ब फॉर्म ऑलवेज नीड अन ऑब्जेक्ट, इंट्रान्सिटिव्ह वर्ब फॉर्म नो नीड अन ऑब्जेक्ट. Both examples in front of you. Here are some examples of the transitive verb form. Here are some examples of the intransitive verb form. When we ask the question to the verb by what, if we get the answer, that is called the transitive verb. Or about the intransitive, when we ask the question to the verb by what, if we do not get answer, that is a intransitive verb form. Both definitions are here. Okay. Now on the next, the third sub kind of the verb form. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा हा जो प्रकार आहे हा प्रकार अतिशय महत्वाचा आहे. ओके. ऑन